नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. यामध्ये आता प्रियाने प्रतिमाला मंदिरासमोर आणताच समोरून अर्जुनची गाडी आलेली असते. अर्जुनच्या गाडीला बघताच प्रिया आता ताबडतोब त्या नागराजच्या 2 गुंडांना तेथून पळून जाण्यासाठी सांगते. पटकन ते 2 गुंड तेथून पळून आतमध्ये जातात. तर अर्जुन हा प्रतिमासमोर येऊन त्याची गाडी थांबवतो. तर पटकन सायली आणि अर्जुन हे प्रतिमासमोर येतात. तर आता सायलीला बघून प्रतिमा म्हणते की अगं सायली, तू तर आत्ता गेली होतीस ना, मग परत कशी आलीस? तेवढ्यात अर्जुन म्हणतो की हो प्रतिमा आत्या, सगळं काही ठीक आहे. म्हणजे सायली येथून निघाली होती ना, तेव्हा सायलीने मला फोन केला होता आणि म्हणून मी सायलीला पिकअप करण्यासाठी आलो. सायली म्हणते की बरं प्रतिमा आत्या, मला सांगा ना, तुम्ही घरी कशा जाणार आहात? प्रिया म्हणते की बाबा येणार आहेत ना आम्हाला पिकअप करायला. प्रिया म्हणते की तेव्हा तुमची काही गरज नाहीये, तुम्ही गेलात तरी चालेल. अर्जुन म्हणतो की अरे वाट कशाला बघायची, चला मी तुम्हाला सोडतो. तर प्रिया म्हणते काही हरकत नाही, बाबांना जरी थोडा उशीर झाला ना तरी ते येणार आहेत. तेवढ्यात आता प्रतिमा प्रियाकडे बघत प्रियाला म्हणते की पण रविराज म्हणालेत ना, त्यांना जर उशीर झाला तर आपण रिक्षाने जायचं. तेव्हा आता सायली म्हणते की रिक्षाने कशाला, आम्ही सोडतो ना तुम्हाला. तर प्रतिमा म्हणते की बरं. तर प्रिया म्हणते नाही नाही आई, कशाला? प्रिया म्हणते की आई ते वेगळ्या दिशेने जाणार आहेत. तर अर्जुन म्हणतो की त्याने काहीच फरक पडत नाही. अर्जुन म्हणतो की मी प्रतिमा आत्याला इथे वाट बघत थांबून देणार नाही, तुम्ही ताबडतोब गाडीत बसा. सायली म्हणते की चला प्रतिमा आत्या, आणि सायलीचा हात धरून प्रतिमा आता कारमध्ये बसू लागते. तर प्रिया विचार करते की ही सायली इथून गेली होती, पुन्हा काय इथे तडफडली आणि माझ्या प्लॅनवर पाणी फिरलं, आणि आता हा सुद्धा आपला प्लॅन फेल झाल्याचे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते. आणि आता प्रतिमाला सोडून रात्री अर्जुन आणि सायली कारमधून पुन्हा सुभेदारांच्या घरी येतात. तर काहीही न बोलता सायली ही तडक आतमध्ये जाऊ लागते. तेवढ्यात पाठीमागून अर्जुन पुढे येत सायलीला थांबवतो आणि म्हणतो की मिस सायली, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? माझ्याशी नीट धड बोलतही नाही आणि काही थांबतही नाहीत. अर्जुन म्हणतो की तुम्हाला शोधण्यासाठी मी किती फिरलो, आणि आता प्रतिमा आत्याला सोडल्यानंतर मी किती वेळा तुम्हाला विचारलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे मिस सायली, पण तुम्ही एकही शब्दाने बोलतही नाही आणि काही सांगतही नाही. अर्जुन म्हणतो की तुम्हाला माझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाही, नेमकं तुमचा प्रॉब्लेम तरी आहे काय? आणि आता अर्जुन रागवलेला असतो. पुन्हा स्वतःवरती ताबा ठेवत अर्जुन म्हणतो सॉरी, अगोदर आपण घरात जाऊयात, व्यवस्थित जेवूयात आणि नंतर शांत बसून बोलूयात. आणि आता रागाने सायली आतमध्ये येऊन बेडरूममध्ये जाऊ लागते. तर अर्जुन म्हणतो अहो थांबा ना, अगोदर जेवण तर करून घेऊ. सायली आता काही एक ना ऐकता तडक आतमध्ये निघून जाते. इकडे आता नागराज हा त्याच्या घरी येरझाऱ्या मारत असतो, डोक्याला हात लावत. नागराज म्हणतो की ही प्रिया अजून कशी आली नाही, आणि कुठे काही माती खाल्ली की काही नाही. तेवढ्यात पाठीमागून सुमन तिथे येते आणि म्हणते की अहो काय चाललंय तुमचं, अशा फेऱ्या का मारतात, चला जेवण करून घ्या. नागराज म्हणतो की अगं तन्वी, ती दादा येतात मग जेवूयात ना आपण सगळे बरोबर. तर सुमन म्हणते बरं. सुमन म्हणते ते आल्याशिवाय तरी तुमच्या नरड्याखाली घास कसा उतरणार, बरोबर आहे. आणि सुमन बाजूला जाते. तर इकडे पुन्हा नागराज प्रियाची वाट बघू लागतो. आणि आता नागराज पुन्हा प्रियाची दरवाजाकडे बघत वाट बघत असतो. तेवढ्यात प्रिया आता प्रतिमाला घेऊन तिथे येते. तेव्हा प्रतिमाला बघताच नागराजला मोठा धक्का बसतो. आणि आता लगेच हसत नागराज म्हणतो की प्रतिमा वहिनी आल्या तुम्ही, चला बरं तुम्ही फ्रेश होऊन घ्या. तर प्रतिमा आतमध्ये जाते. तेवढ्यात आता टाळ्या वाजवत नागराज प्रियाला म्हणतो की वा प्रिया वा, मानलं तुलाच प्लान करावा तर तूच आणि पार पाडावा तीही तूच, आणि किती भारी तू प्रतिमाला किडनॅप केलं, वा वा. राग येऊन प्रिया म्हणते की उगाचच मला टोमणे मारू नका बरं का. तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की मग काय करू, आरती ओवाळू की तुतारी वाजू तुझ्या नावाची? प्रिया म्हणते की विजयाची सलामी ठोकत मी येणारच होते, पण ऐन वेळेस मंदिरात ती सायली तिथे आली. तेव्हा नागराज म्हणतो की सायली कशी आली तिथे? तेव्हा आता रागाने प्रिया म्हणते की लोक मंदिरात कशासाठी येतात, आली असेल सायली दर्शन घ्यायला, पण त्याच वेळेस ती तिथे कशी आली तेच काही कळत नाहीये. प्रिया म्हणते या मायलेकींचं तर काहीच कळत नाही, एक गेली की दुसरी तिथे टपकतेच. प्रिया म्हणते की सायलीला तर मी कटवून दिलं होतं, पण त्यानंतर मी माझा प्लान पुढे कंटिन्यू करत होते, पण तेवढ्यात अर्जुनही तिथे आला, तेव्हा काय करू मी?
इकडे आता अर्जुन हा किचनमध्ये येऊन सायलीसाठी आणि त्याच्यासाठी जेवणाचे ताट तयार करतो आणि प्रेमाने बेडरूममध्ये आणत सायलीला म्हणतो की सायली थोडं तरी काहीतरी खाऊन घ्या. सायली आता काहीच बोलत नसते तर अर्जुन आता सायली शेजारी बसतो. सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की मिस सायली, आज तुम्ही आजपर्यंत कधीही जेवणावरती राग काढला नाही आणि उपाशी झोपला नाही. अर्जुन म्हणतो की तेव्हा मी तुम्हाला उपाशी झोपू देणार नाही. फक्त मला एवढं कळलं पाहिजे की तुम्हाला का राग आला आणि कशाने तुम्ही एवढे चिडलात म्हणून. कशाचा तुम्हाला एवढा राग आला आणि का चिडलात? सायली काही बोलत नसते तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे फाईन, अगोदर आपण जेवण करून घेऊ आणि नंतर मग शांत मनाने बोलूयात. जेवणाचे ताट समोर धरत अर्जुन म्हणतो की हे घ्या, जेवून घ्या. आणि लगेच आता ते ताट आपल्या हातात घेताच आता सायली ही त्या ताटाकडे बघते तर अर्जुन खुश होऊन म्हणतो दॅट्स ग्रेट. पटकन आता सायली उठून ते ताट दुसरीकडे जाऊन खुर्चीवर ठेवते आणि त्याला नमस्कार करून खाली निघून जाते. अर्जुन म्हणतो की हे काय मिस सायली, कुठे चाललात तुम्ही? अर्जुन म्हणतो की नेमकं यांना काय झालं तेच काही कळत नाही आणि आता अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो. आणि आता इकडे अर्जुन एक घास आता जेवणाचा आपल्या तोंडासमोर धरतो पण अर्जुनला त्याचा घास काही जात नसतो. अर्जुन म्हणतो की सायली प्लीज या ना तुम्ही. इकडे आता बराच वेळ झाल्यानंतर अर्जुन वाट बघून थकलेला असतो. अर्जुन विचार करतो की एवढा वेळ झाला सायली अजून वर का नाही आल्या. आणि ते जेवणाचे सायलीचे ताट घेऊन अर्जुन पुन्हा खाली येतो तर सायली हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली असते. तेवढ्यात ते जेवणाचे ताट समोर धरत अर्जुन म्हणतो की मिस सायली चला उठा, जेवण करून घ्या. आणि सायली झोपलेली असते. त्यानंतर आता ते जेवणाचे ताट टेबलवर ठेवत अर्जुन म्हणतो की तुम्ही जर जेवणार नसाल तर मी सुद्धा जेवणार नाहीये. त्यानंतर आता अर्जुन पुन्हा सायलीकडे बघतो आणि म्हणतो की बस झालं मिस सायली, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचं तर सोडाच पण माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत. अर्जुन म्हणतो की आता माझा पेशन्स संपला, मी तुम्हाला शेवटचं विचारतो, नक्की तुमचा प्रॉब्लेम आहे तरी काय? अर्जुन आता सायलीला बोलत असतो पण सायली काही ऐकतच नसते आणि सायलीला झोप लागलेली असते. आणि आता अर्जुन जोरजोराने सायलीला बोलत असतो तर सायलीच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहत असतात. इकडे आता सायली तिथे झोपलेली असते तर सकाळी लवकर उठून आता अस्मिता ही किचनमध्ये येऊ लागते आणि किचनकडे बघत म्हणते की अजून तर किचनमध्ये कोणीच आलं नाही, ही सायलीही आली नाही आणि मम्माही आली नाही, मला कॉफी हवी होती. तेवढ्यात आता अस्मिताचे लक्ष सोफ्यावर झोपलेल्या सायलीकडे जाते आणि हसतच अस्मिता विचार करते की ही तर इथे झोपली म्हणजे नक्कीच अर्जुनचं आणि हिचं काहीतरी भांडण झालंय वाटतं. आणि अस्मिता खूप खुश झालेली असते आणि पटकन आता अस्मिता सगळ्यांना हाका मारून बोलावते. सगळेजण आता तिथे आलेले असतात आणि कल्पना आता सायलीला बघत म्हणते की काय ग सायली, तू खालतीच झोपली होतीस का? अस्मिता म्हणते की हो, मी आत्ता आले ना उठून, तेव्हा सायली इथेच झोपली होती. अस्मिता म्हणते म्हणजे अर्जुन रात्री एकटाच झोपलेला असणार. ते ऐकून आता प्रताप म्हणतो सायली तू इथे का झोपलीयेस, नेमकं काय झालंय आणि तू तुझ्या रूममध्ये का नाही गेली झोपायला? पूर्णाजी म्हणते की काय झालं सायली मला सांग, तो काही तुला बोललाय का? मला सांग, कान धरून त्याला मी सरळ करते. सायली काही बोलत नसते तेव्हा अश्विन म्हणतो की नेमकं काय घडलं हे करायला हवं ना. तर आता पूर्णाजी कल्पना सायलीजवळ येतात. कल्पना पुन्हा सायलीला म्हणते काय झालं सायली बाळा? तेवढ्यात आता सायली म्हणते की माझं आणि यांचं भांडण झालं नाही, त्याचं कारण मी इथे झोपले फक्त एवढंच आहे. तर लगेच पूर्णाजीचे लक्ष सायलीच्या त्या ताटाकडे जाते आणि पूर्णाजी म्हणते सायली तू रात्री जेवली नाहीस आणि शेजारचं हे ताट अर्जुनचं आहे का? तेव्हा आता कल्पना सगळेजण ते ताट बघतात. ते बघून अस्मिता म्हणते की अय्या, हिच्यामुळे अर्जुन सुद्धा मग रात्री उपाशी झोपला असणार, हिनेच अर्जुनला उपाशी ठेवलं असणार. तेवढ्यात प्रताप म्हणतो की पण चैतन्य तर म्हणाला होता तू आणि अर्जुन बाहेरून जेवून येणार होतात, मग ही ताटं कुणी वाढली? ती ऐकताच कल्पना म्हणते की अय्या, म्हणजे चैतन्य तू खोटं बोललास तर? चैतन्य घाबरतो आणि चैतन्य म्हणतो की नाही, मी तर फक्त अर्जुनचा तुम्हाला निरोप दिला. इकडे आता पूर्णाजी ही सायली शेजारी बसते आणि म्हणते की सायली नेमकं काय झालं हे मला कळायला हवं, जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल. इकडे आता अर्जुन सुद्धा सकाळी बेडरूममध्ये झोपलेला असतो आणि आता
आता अर्जुन उठू लागतो आणि पटकन अर्जुन उठून बसतो तर सायली तिथे नसते. तर अर्जुन विचार करतो की म्हणजे मिस सायली रात्री इथे झोपायला आल्याच नाही आणि त्या खालीच झोपल्या की काय. आणि आता इकडे पूर्णाजी ही सायलीला म्हणत असते की सायली काय झालं ते तरी सांग, असं गप्प का आवडे गिळून बसली. तर लगेचच अर्जुन हा खाली येतो आणि म्हणतो की जर काही बोलायचंच नसेल तर कसं कळणार. तेवढ्यात आता प्रताप म्हणतो बरं झालं अर्जुन तू आलास आणि आता तूच सांग काय झालंय ते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला जेवढं माहिती आहे ना तेवढंच मला सुद्धा माहिती आहे डॅड. अर्जुन म्हणतो की इतकंच नाही तर काल रात्री ती जेवली सुद्धा नाही आणि इथे येऊन झोपली. अश्विन म्हणतो की अरे पण दादा उगाच सायली वहिनी असं नाही ना वागणार, काहीतरी कारण असेलच ना. अर्जुन म्हणतो असेल ना पण सांगितल्याशिवाय कसं कळेल काय कारण आहे ते. अर्जुन म्हणतो कालपासून हिला मी विचारू थकलोय काय कारण आहे, पण नाही हिला उत्तर द्यायचंच नाहीये. ते ऐकून आता प्रताप म्हणतो अर्जुन आवाज खाली कर, अरे तिच्याकडे बघ तिची अवस्था कशी झाली. तर अर्जुन डोक्याला हात लावतो. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे अर्जुन तिचा चेहरा कसा झालाय बघ. तर पूर्णाजी म्हणते अर्जुन तू काही सायलीला बोललास का. अर्जुन म्हणतो की नाही ग पूर्णाजी. अर्जुन म्हणतो की काल ऑफिसला जात्या वेळेस हिचा मूड ठीक होता आणि मग काय झालं. तर कल्पना म्हणते की अर्जुन म्हणजे हिचा मूड तूच हे केलाय, तूच सायलीला हर्ट केलंयस, तुझ्यामुळेच हे घडलंय. तेवढ्यात अस्मिता बोट करत म्हणते की एक मिनिट तुम्ही सगळे अर्जुनला काय बोलताय, चूक हिची सुद्धा असेल ना. अर्जुन म्हणतो की पण एक्झॅक्टली काय झालं ते आपल्याला कळलंच नाही तर कसं ठरवायचं चूक कुणाची आहे ते. अर्जुन म्हणतो काल आम्ही दोघं मधुभाऊंना भेटायला जेलमध्ये गेलो होतो ना तेव्हा सुद्धा हिचा मूड असाच होता आणि मला एकट्याला सोडून ही ऑटो रिक्षामधून निघूनही गेली. अर्जुन म्हणतो खूप शोधल्यानंतर मला ती मंदिराजवळ सापडली. अर्जुन म्हणतो तेव्हा मी हिला खूप विचारलं काय झालं प्रॉब्लेम काय आहे, पण हिला काही सांगायचंच नाही. आता तेव्हा कसं कळणार आपल्याला. अर्जुन म्हणतो घरी आलो हिला जेवण वाढलं पण ही जेवली सुद्धा नाही. आता तुम्हीच मला सांगा हे वागणं हिचं बरोबर आहे का. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. ती ऐकून कल्पना म्हणते की सायली याचा अर्थ तुला अर्जुनच्या वागण्याचा त्रास होतो हे नक्की आहे. तर अर्जुनला ते कल्पनाचे बोलणे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणते पण नेमकं काय झालं ते मला तू सांगशील का, असे म्हणत कल्पनाने आता प्रेमाने सायलीला जवळ घेतलेलं असतं. आणि आता अर्जुन हा सगळा काही सगळ्यांना सांगून आता मोकळा झालेला असतो, पण सायली काही सांगायला तयार नसते. दुसऱ्या दिवशी आता सायली ही ॲडव्होकेट शहाणेंकडे जाते आणि आता सायलीने दुसऱ्या वकिलांकडे गेल्याचे आता अर्जुनला समजलेले असते आणि ताबडतोब अर्जुन आता सायलीला वरून बेडरूममधून खाली बोलावतो आणि सायली खाली येताच अर्जुन सायलीला धरत म्हणतो की तू ॲडव्होकेट शहाणेंकडे गेली होती का खरं सांग. तर तेवढ्यात एक पॉकेट घेऊन एक माणूस दरवाजावर आलेला असतो आणि तो पॉकेट ते अर्जुनला देतो. ते उघडताच त्यामध्ये आता डिव्होर्स पेपर असतात आणि तेवढ्यात आता सानेंनी डिव्होर्स पेपरची नोटीस आता अर्जुनला पाठवलेली असते आणि ते बघून अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो डिव्होर्स पेपर. तर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायलीने दुसरा वकील बघितलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायलीमधला गैरसमज कसा आणि कोण दूर करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.